जय हिंद मित्रांनो, जय हिंद मित्रांनो. खरंच मनाला खूप छान वाटते. आज हा माझा डायलॉग की जय हिंद मित्रांनो. आज जिथे बी ज्या बी गावामध्ये जातो तिथली लोक बघतात आणि म्हणतात, सर तुम्ही तेच ना जे जय हिंद मित्रांनो म्हणताय. बरोबर छान असं वाटतं. म्हणजे असं थोडं तरी कुठंतरी आपलं म्हणजे व्हिडिओ लोकांना आवडतात, चांगलं वाटतात. ही एक आनंदाची गोष्ट आहे. मित्र, थोडंसं एक अडचण काय माहिती आहे का, तुम्ही माझा व्हिडिओ बघता पण अजून सबस्क्राईब नाही केलं. काय जर माझे व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत असतील तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला, त्याला सबस्क्राईब पक्का करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ हे चांगलेच असणार आहेत. कारण मी व्यक्ती आहे ना, रिअलिटीमध्ये जगायला मला आवडतं. चालू घडामोडी, चालू वर्तमान काळ ह्यात जगणारा माणूस मी. जे बी असेल, जे बी तुम्हाला शंका असतील कसल्या बी साईडच्या, तर अवश्य सांगा का व्हिडिओ ठीक नाही बनत या काय, जे पण काय असेल तरी ते मी त्याचा पक्का विचार करीन आणि चेंज करण्याचा प्रयत्न करीन. आणि मित्रांनो, काय कायला सबस्क्राईब करायचं कळलं ना, तर तुमच्या घरात जी मुलं असतील, कोण असतील, त्यांच्याकडून सांगा की बाबा ह्या चॅनलला मला आवडतो, त्याला सबस्क्राईब करायचं, तर ते करून देतील. कारण माझे असे भरपूर मित्र आहेत, ते म्हणते अरे आम्हाला लाईक कसं करायचं अजून माहीत नाही ना, सबस्क्राईब कसं करायचं अजून माहीत नाही ना. हो, कारण माझी जे व्हिडिओ बघतात ना, ही 25 ते 35 पासून 45 पासून 55पर्यंत लोक बघतात. त्याच्या आतली बघत नाहीत. आता का बघत नाही ते मला माहिती. ठीक आहे, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यांना आजकाल इंस्टावर जास्त त्यांचा जोर आहे. माझी इंस्टावर बी आहे, व्हिडिओ असतात. ठीक आहे, पण यूट्यूबवर व्हायचं लॉंग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आणि प्रत्येक व्हिडिओमधनं तुम्हाला ज्या साईटचा बिझनेसबद्दल माहिती पाहिजे असेल, या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सबद्दल माहिती पाहिजे असेल. कारण मी सांगण्याचा उद्दिष्ट काय माहीत आहे का, मी स्वतः आर्मीमध्ये जॉब केलेला माणूस आहे. ठीक आहे, मी स्वतः आर्मीमध्ये ऑर्डिनरी नाईक सुभेदार पदावरनं आलेलो आहे. त्यामुळे सांगतोय. फिजिकलबद्दल असेल तर त्याबद्दल देखील तुम्हाला माहिती सांगू शकतो. रनिंगच्या स्टेप कशा असाव्यात, कशी एक्सरसाइज केली पाहिजे, या जर चेस्ट कमी असेल तर कशी वाढवली पाहिजे, या जसं म्हणाल तसं. बिझनेसचा बोला तर बिझनेस साईडनं सांगणार, तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सबद्दल बोला त्या साईडनं सांगणार, म्हणजे पोलीसबद्दल बी सांगणार, तर सांगतोय. जर तुम्हाला जशी माहिती पाहिजे तशी माहिती मिळेल. फिजिकल फिटनेस कसा ठेवावा त्याबद्दल. ठीक आहे, नाहीतर तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये कसं यश प्राप्त करायचं त्याच्याबद्दल. आणि कुठलाही व्यवसाय, आपल्या व्यवसायाची जी किंमत आहे, समजा आपल्या व्यवसायाची आपली 1 लाख किंमत आहे, तर 3 लाखाचा कर्ज काढून करू नका. आपल्या व्यवसायाची किंमत 1 लाख आहे तर 3 लाखाचं काढून कर्ज नाही करायचं, 3पट नाही करायचं. तर आपलं कर्ज जे आहे 25 असावं, म्हणजे 1 लाख असेल तर 25,000चं कर्ज असावं. ठीक आहे, आणि ती फेडता बी यायला पाहिजे, हे ध्यानात पक्का ठेवायचं. 25,000 जर आपण घेतलं एक्झाम्पल, तर ते आपल्याला फेडता यायला पाहिजे, एवढं ध्यानात ठेवायचं. मग जे बी बँकेचे हप्ते असतील व्यवस्थित गेलं पाहिजे, सिव्हिल कोड खराब नाही झाला पाहिजे, तेव्हा तुम्हाला बँक परत आणखी लोन देणार. ठीक आहे, आपलं वाटतं की कर्ज घ्यावं, ह्याचं कर्ज काढावं, त्याचं कर्ज काढावं, कर्जाच्या व्याजानंच आपण बेजार होतो. मग आपण व्यवसायात प्रगती कशी करणार, कसं आपण पुढे जाणार, है ना.
त्यासाठी कर्ज तेवढंच घ्या जेवढी आपल्याला गरज असते, कुठली बी असले मग, ठीक आहे. कोणाला 4 व्हीलर घ्यायची आहे तर आपल्याकडे कमीत कमी 50%च्या पुढं 10 लाखाची गाडी असली तर आपल्याकडे 5 लाख तरी असावीच भरायला. आणि जरी घेतलं EMI जरी त्याचा चालू असला त्याच्यापेक्षा जास्त भरण्याचा पैसे प्रयत्न करा, ती लवकर भेटेल. कुठलीही गोष्ट असेल ही मी जी तुम्हाला जे सांगतोय का नाही हे सगळं अनुभवाचे बोल सांगतो. मी फ्लॅट बी असंच फ्लॅट घेतला होता कर्जानं, ते तिकाल मला वाटते 5-6 वर्षात फेडला असतं. परत बंगला बांधला पुण्यात, ते तरी एकाच वर्षात कर्ज फेडलं. कर्ज फेडताना तुमच्याकडे तशी ही पाहिजे, आवक पाहिजे, तर कुठल्याही करण्यात मजा आहे. तर आवक नसायचं ना, आपण नुसतं फक्त कर्ज 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 करत राहायचं तर कर्जाचं डुबून जायचं, त्याच्या हप्त्यापायी त्याच्या व्याजापायी. तर अवश्य माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. माझा मोबाईल नंबर आहे 8199005792. आणि जर कुणाला चरोली खुर्दमध्ये फ्लॅट भाड्यानं पाहिजे असेल 1 BHK 1 RK या 2 BHK तर माझ्याशी अवश्य संपर्क साधा. माझे स्वतःचं अपार्टमेंट आहे, तुम्हाला फ्लॅट भाड्याने मिळतील. जय हिंद.